आजचा रविवार हा महत्त्वाचा रविवार आहे, कारण की एका ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचा जाहीरनामा हा जाहीर केला जाणार आहे, तर दुसऱ्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंची जाहीर सभाही होणार आहे. आणि आपण बघितलं पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ही मुंबईमध्ये पार पडणार आहे. आणि यासाठी आपण बघितलं तर बाळासाहेबांची साथ सोडून गेल्यानंतर राज ठाकरे, तसेच शिवसेनेची साथ सोडून गेल्यानंतर राज ठाकरे 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आलेले आहेत, म्हणजे मुंबईकरांसाठी आलेले आहेत, आणि म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीला हे दोन्ही बंधू एकत्रित सामोरे जाणार आहेत. आणि यांची युती देखील झालेली आहे. आणि यासाठी भली मोठी सभा आज होणार आहे. यासाठी जय्यत तयारी आपण पाहिलं तर 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित स्टेज हा जाहीर करण्यात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती म्हणून जली मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भला मोठा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. आणि या महत्त्वाचं म्हणजे याचं आकर्षण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबतचा असलेला फोटो हा लावण्यात आलेला आहे. तसंच मोठ्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण की या ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी असणार आहेत, तसंच उमेदवार देखील असणार आहेत. तसंच आजूबाजूला आपण बघितलं दोन मोठ्या LED लावण्यात आलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा लावला तो व्हिडिओ हा राज ठाकरेंचं वाक्य या ठिकाणी गुंजतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण ही आजचं जी तोफ ही गडाडणार आहे दोन्ही ठाकरे बंधूची, ही तोफ ऐकायला आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, कारण की मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येणार आहेत. आणि या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्या विकासाचे मुद्दे काय काय मांडणार याकडे आपलं कशा प्रकारे विकास करणे याचं भाषण देखील या ठिकाणी करण्यात. आणि यासाठी सर्व मुंबईकरांसाठी खुर्च्या देखील लावलेल्या आहेत. तसंच आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा स्टेजवरती येतील, पण त्या अगोदर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जाऊन अभिवादन करतील. आणि त्यानंतर या स्टेजवर येतील आणि आपलं भाषण या ठिकाणी करणार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहिलं भाषण कोण सोडणं, आपल्या बाणातून पहिला तीर कोण सोडणं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिले उद्धव ठाकरे भाषण करतील की राज ठाकरे भाषण करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे शैलीमध्ये समाचार कशा पद्धतीने घेतील हे ठाकरे बंधू हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की नाशिकच्या सभेमध्ये पहिली सुरुवात आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी केलेली होती. आणि त्यानंतर आजच्या भाषणाचं पहिली सुरुवात, पहिला तीर कोण सोडतो याकडे लागलेला आहे. त्यामुळे आपल्या शैलीतून कशा प्रकारे भाजप आणि शिंदे गटाला समाचार घेणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजची सभा गाजणार की गुंजणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.